श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गोकुळ अष्टमी स्पेशल शाही बदामी मूग डाळ हलवा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी मुगाची डाळ, 2 तास किंवा 4 तास तुम्ही भिजू शकता। 2 तासात भिजते, मग चांगली भिजली पाहिजे। भिजून ती साफ निथळून घ्यायची गाळणीमध्ये, म्हणजे पाणी राहायला नाही पाहिजे, पूर्ण पाणी निथळून गेला पाहिजे। अशी 2 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। तसेच 2 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी मावा घेतलेला आहे आणि पावणे 2 वाटी, या वाटी याच मापाने पावणे 2, जे तुम्ही माप घेणार जे त्याच वाटीने सर्व घ्यायचं। हे पावणे 2 वाटी गोवर्धन तूप घेतलेलं आहे मी। ही जायफळ इलायची पावडर आहे आणि बदामी, आपला बदामी हलवा आहे ना, मूग डाळ बदामी हलवा, म्हणून बदामांनीच मी हे ड्रायफ्रूट घेतलेले बदामाचे। तुम्हाला जे हवे ते तुम्ही घेऊ शकता आवडीप्रमाणे। आणि इथे दूध मी 4 वाट्या दूध घ्यायचं। 2 वाट्या मूग डाळीला 4 वाट्या दूध घ्यायचे। आता आपण ही मूग डाळ मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेऊ, दाणेदार, म्हणजे एकदम बारीक पेस्ट पण नाही करायची आणि एकदम जाड रवाळ पण नाही ठेवायची, पण असं एकदम दाणेदार जाडी नाही ठेवायची आणि एकदम प्लेन पण नाही करायची। अशामध्ये ती आपण वाटून घेऊ। ही पहा, आता आपण ही वाटून घेतलेली आहे मुगाची डाळ। हे बघा, जाड पण नाही आणि बारीक पण नाही, पतली पण आहे बघा। हिचं टेक्स्चर बघा कसं आहे ते, हे बघा दिसतं, हे बघा। अशा पद्धतीने आपण हे जाड अशी रवाळसारखी, म्हणजे एकदम जाड पण नाही, मीडियम बारीक पण नाही, अशी वाटून घेतलेली आहे। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि याच्यासाठी आपल्याला लोखंडाचीच कढई घ्यायची आहे, कारण लोखंडाची कढई, ॲल्युमिनियमची तुम्ही घेतली ना कढई तर त्याच्यावर चिटकणार तो आपला मूग डाळीचा हलवा। किंवा नॉनस्टिकची कढई घेऊ शकतात, पण जास्ती करून लोखंडाची घ्यायची। आता आपण याच्यासाठी गोवर्धन तूपच घ्यायचे, असली तूपच याला चालणार, कारण का आपला शाही मूग डाळ हलवा आहे ना, त्यामुळे या गोवर्धन तुपाची जी टेस्ट येणार ना ती एकदम अप्रतिम असणार। आता आपल्याला पावणे 2 घ्यायच्यात ना, अजून मी तूप घेते, त्या मापानेच घ्यायचं। आता आपण तूप घातलेलं आहे। आता तुम्हाला एक टिप सांगते मी। आता याच्यामध्ये आपला मूग डाळचा हलवा एकदम खमंग आणि दाणेदार होण्यासाठी आपल्याला 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन, 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन हे एका याच्यात वाटीत घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून आपण याच्यामध्ये आधी घालणार तुपामध्ये आणि सतत हलवत राहायचं। आता याला सोडून कुठेच जायचं नाही। आता आपण इकडेच राहायचं, गॅस बारीक करून घ्यायचा आणि हलवत राहायचं। आणि हे जेव्हा खमंग असं होईल ना तेव्हा आपल्याला ती मूग डाळ वाटलेली आहे ती याच्यात घालायची। त्यामुळे पूर्ण लक्ष इथे त्याच्यावरच पाहिजे, अजिबात याला सोडून जायचं नाही। हे पहा, असं आपलं मस्त खरपूस झालेलं आहे। असं एवढं खरपूस झालं ना का मग आपण मुगाची डाळ ही टाकायची, घालायची त्याच्यामध्ये। याला सुद्धा सोडून जायचं नाही, बारीक याच्यावरच हे करायचं आहे आपल्याला। चांगलं मस्त असं परततच राहायचं आपल्याला, सतत हात असा ढवळतच राहायचं आहे, वरून खाली, खालून वरती करत फिरवतच राहायचं। अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। हे पहा, असं चांगलं घोटतच राहायचे, जोपर्यंत ते एकदम मस्त खमंग होत नाही तोपर्यंत आपण घोटतच राहायचे। थोडीशी मीडियम आच करू, फास्ट नाहीच करायचं, मीडियम आचेवरती घालवा
मस्त परतून घ्यायचं आहे छान. हे पहा आपलं कशा प्रकारे होत आहे. मस्त हळूहळू करून ते एक जीव होत चाललेलं आहे. मस्त खमंग असं भाजायचं. अजून थोडं भाजायचं मस्त. ही पहा आता आपलं हे भाजून कसं परफेक्ट झाले का नाही ते कसं ओळखायचं ते बघा तुम्ही. आता याच्यात बारीक बारीक असे बुडबुडे दिसतात तुम्हाला. हे बघा असे बारीक बारीक बुडबुडे फेसाळले तसं दिसतं का, म्हणजे आपला परफेक्ट भाजलेला आहे आणि मस्त खमंग असा मस्त वास सुटलेला आहे. खूप छान भाजून झालेलं आहे आपलं. बघा अशा प्रकारे होणार. हे बघा कन्सिस्टन्सी अशी होणार त्याची, म्हणजे आपला मूग डाळ परफेक्ट भाजून झालेली आहे. बघा हे पहा आपलं झालेलं आहे. आता एका साईडला पण दूध गरम केलेलं आहे. मस्त उकळलेलं आहे दूध. गरमच दूध घ्यायचं याला. आणि आता सांगते तुम्हाला, जेव्हा आपण याच्यात दूध घालू तेव्हा लांब उभं राहायचं, जवळ नाही उभं राहायचं, कारण ते उडणार. ज्याला माहिती आहे त्याला माहीत आहे, पण जे नवखे आहे याच्यामध्ये त्यांना माहिती नाही, त्यांनी खास खबरदारी घ्या. त्यांनी एकदम लांब उभं राहायचं आणि असं लांबून ते थोडं थोडं करून पटकन एकदम ओतायचं नाही, त्याचा हातावरती येईल आणि हात भाजू शकतो. त्यामुळे याची काळजी घ्या. आता मी दूध घालते. बघा असं उडतं. हळूहळू करून आपल्याला घालायचं. असं पूर्ण दूध घालून घ्यायचं. आता आपण साखर घालून घेऊया. तुम्हाला जसं कमी जास्त आवडते त्याप्रमाणे तुम्ही साखर घाला. आणि मापशीर घेतलेली आहे मी. जेवढी मुगाची डाळ तेवढीच साखर घ्यायची आहे. ते परफेक्ट माप आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स पण टाकून घेऊया. इलायची पावडर, वेलची पावडर. हे पहा आता आपला हलवा होत चाललेला आहे. आता आपण याला वाफेवर ठेवू. वाफ काढू एक. हे पहा आता आपण काढूया. याच्यात आता मावा घालून घेऊ आपण. मावा मी हा घरीच केलेला आहे, मलईपासून. घरचा मावा आहे हा. मावा पण खूप छान झाला आहे, रवाळा बघा. आता पुन्हा आपण याला एक वाफ काढून घेऊ. अशा प्रकारे आपला तयार होतो मूग डाळ हलवा. बघा तुम्ही बघू शकता कसा मस्त झाला आहे. बघा असं रवाळ छान झालेला आहे, रवाळ बघा. अशा प्रकारे तयार आपला शाही बदामी मूग डाळ हलवा. हा पहा. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.